तर आलो आपण टेम्पलला. हा फर्स्ट लुक आहे टेम्पलचा. एंट्रन्स तर तुम्ही बघितली असेल आणि इथं लिहिलं श्री नारायणी धाम. नाचा 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 नाचा. बसलेत बघा कोण. माकडं हॅलो. यायचं एकदाच डोक्यावरती. यार मी वॉलेटच नाही आणलाय. चुकी झाली. माझा लायसन्स वगैरे त्यात आहे. हा कसं गेलं दाखव. इकडे बघून कर ना. इकडे बघून. तर नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना. आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. मी मजेत आहे. आता वाजले सकाळचे 8:15 आणि तब्येत थोडीशी ऑफच आहे कारण की थंडी आहे ना. थंडी आता वाढली अचानक 2-3 दिवसात. सो सर्दी वगैरे थोडीशी तब्येत ऑफ आहे. पण आपल्या राईड नाही थांबले पाहिजे, आपले व्लॉग्स नाही थांबले पाहिजे. सो आज आपण कुठे चाललोय तर आज आपण चाललोय नारायणी धाम टेम्पल, जो की आहे लोणावळामध्ये. बघ श्वास घ्यायला मी थोडासा पॉज घेतोय ना, सर्दी झाले म्हणून. सो नारायणी धाम टेम्पलला चाललोय. पहिले कधीच नाही गेलो आणि तुम्ही यूट्यूबवरती पण बघायला फार मोजके व्हिडिओज आहेत त्या टेम्पलचे. सो जाऊया बघूया कसं काय असतं, एक्सपिरियन्स कसा काय आहे. मला माझ्या बहिणीने सजेस्ट केलं त्या टेम्पलबद्दल की तिकडे जा. सॉरी थोडा पॉज येतोय. की तिकडे जा आणि बघ कसं काय आणि तुझ्या व्ह्युअर्सलाही दाखव. सो चला जाऊया. डिस्टन्स आपलं 60 किलोमीटर असणार आहे आणि गुगल मॅपवरती नारायणी धाम टेम्पल टाकलं की येतं लोकेशन. सो आपण आज गाडी कुठली घेऊन चाललोय तर आपण गाडी घेऊन चाललोय आपली सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट, माझी तुमची सगळ्यांची आवडती. सो चला फटाफट निघूया. तब्येत ठीक आहे, ओके. आता सकाळचं वातावरण थंड आहे, नंतरला आपल्याला गरमीच लागणार आहे. काय पूर्ण दिवसभर थंड नसतं, सकाळी आणि रात्री फक्त तेवढं थंड आहे. आणि दिवसाळी अशी गरमी आहे ना, ते समजेल तुम्हाला येताना. सो चला फटाफट जाऊया, गेअर अप होऊया. तर मंडळी चेक करा, आपण आलोय आपल्या मोठो व्लॉगिंग सेटअप मध्ये. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. आपली राईड एकदम सुखरूप हो, त्यासाठी आपण प्रे केलेला आहे. आणि आता इकडनं जाऊया कुठे तर आपल्या नेहमीच्या स्थानावर, आपल्या पहिल्या स्टॉपवर, ज्याचं म्हणजे आपण पेट्रोल घेतो गाडीत. सो जाऊया पेट्रोल घेऊया. तर याच ठिकाणी आपण आलो आपल्या गाडीच्या अड्ड्यावर. गाडीमध्ये फ्यूल घेऊया आणि हे नेहमीसारखं आपलं वॉटर क्रॉसिंग. वर्षाच्या 12 महिने पाणी असतं इकडे. कसं काय देवाला माहीत. चला चला चला. यार मी वॉलेटच नाही आणलाय. चुकी झाली. माझा लायसन्स वगैरे त्यात आहे. जर काही शॉर्ट झाला, जर कोणी काय पकडलं तर मग आहेच आज. यार मी गाडीमधनं चार्जर घेतला पण वॉलेट कसं विसरलो यार. प्रॉब्लेम झाला. आता आलोय पण पळस प्यायला. एरवी तर असं कोण पकडत वगैरे नाही, पण ते माहिती आहे ना, जेव्हा काय नसतं ना तेव्हाच येतात बरोबर मध्ये कोण ना कोण अडचणी येतात. ठीक आहे जाऊ दे, आता काय करू शकतो. जाऊया, जे होईल ते होईल. बघू मग आता काय. मी वॉलेट नाही आणला. मेन टॉपिकच विसरलो ना, म्हणजे डोक्यातनं निघून गेलं काय सांगत होतो. वॉलेट वगैरे काय नाही आणलंय. तर पैसे मी खिशातच ठेवले होते वरच्यावर काढून. खिशात हात टाकला तर 20 रुपयाची नोट निघली आणि मी त्यांना सांगितलंय की पेट्रोल फुल करा. नंतरला इकडं तिकडं बघितलं, तेव्हा निघले पैसे. मी पैसे तर घेतले होते पण घाईमध्ये मी कुठे ठेवले ते माझ्या लक्षात नव्हतं. आता होतं आईचे. असं छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात माणसाच्या आयुष्यात. तर हे बघा, आपण आलो आपल्या व्ह्यू पॉईंटला, लोणावळ्याचा नेहमीचा आपला सगळ्यांचाच व्ह्यू पॉईंट. आणि एकदम प्लेझेंट आहे, एकदम प्लेझेंट हवा आहे. असं नाही की एकदमच थंड आहे, एकदमच गरम आहे. एक नंबर, एकदम परफेक्ट, खूप भारी. जाऊया. हे बघा गाडी बघा कशी हालते. गाडी बघा, जर नीट निरीक्षण करून बघाल ना, गाडी हालते वाऱ्याने हालते अशीच. खूप डेंजर. चला जाऊया पुढे. आणि हा बघा आपला दुसरा स्पॉट, खोपोली व्ह्यू पॉईंट. आता याच्यामध्ये किती दिसते तुम्हाला माहीत नाही, छोटं दिसत असेल एकदम. आणि इकडे बसलेत बघा कोण. माकडं हॅलो. यायचं एकदाच डोक्यावरती. हो लाईनीत बसले, लाईनीत काहीतरी खातात ते. हे बघा. आणि आता इकडनं मी मॅप पण लावलाय. 8 किलोमीटर दाखवते, 14 मिनटं. आता बघूया कुठून नेते काय नेते माहीत नाही आपल्याला. बहिणीचा फोन आला होता, भडकली माझ्यावर
की तू जातोयस तर मला सांगितलं का नाही. तिला पण सांगितलं माईट बी प्रीती पण येईल सिरीला घेऊन पाठी माहीत नाही, बघूया आता काय होतंय ते. आणि इकडं लेफ्टला आपला टायगर पॉईंट खूप भारी दिसतंय. तुम्हाला थोडं थांबून दाखवतो लगेच फटाफट आणि मग आपण पुढे जाऊ. कारण की हे आपण बघत राहतो ना नेहमी, प्रत्येक वेळेला तर दाखवतो तुम्हाला, पण प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळा सीन असतो. हा बघा आपला टायगर्स पॉईंट. धबधबा हाय हा, थोडा एकदम थोडा चुन्नूच आहे एकदम, पण हाय. कसलं भारी ना, एकच नंबर यार. तर याच ठिकाणी प्लॅनमध्ये आला आहे छोटासा चेंज. आता मी परत आलो आहे लोणावळामध्ये, जो आपला बसस्टँडवाला एरिया आहे ना तिथं आलो आहे. कारण आपण आतमध्ये थांबलो होतो तिच्यासाठी, आपण मॅपच्या अकॉर्डिंग थांबलो होतो, पण ती अगोदर जाऊन आली आहे तिकडे. नारायणी धामला, म्हणजे प्रीती येत होती. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, प्रीती, प्रयाग भाऊजी आणि सिरी येत आहेत. तर प्रीती ऑलरेडी तिकडे जाऊन आलेली आहे, तर तिला माहिती आहे एक्झॅक्ट. सो आपल्याला तिने ह्या रोडनी बोलवलं आहे. जाऊया भेटायला. आता ती पुढं थांबली आहे कुठेतरी, बघूया. एकविरा रोडवर ये म्हटलं, आता हाच एकविराला रोड जातो. चला आला, झोपली, हवा लागली. चला आता तुम्हालाच माहीत, मी तिकडं होतो आतमध्ये. तो मॅप मला आतमध्ये घेऊन गेलेला. तर भेटलेत भाऊजी आणि प्रीती, पुढं चालत आहेत. त्यानंतर पुढं चाला, मी तो पाठी त्यांना माहिती आहे कसं जायचं. पण मला एक नाही समजत, मला मॅप तिकडं कुठं घेऊन गेलो होतं काय माहिती यार. मला वाटतं ना ते आतमधल्या रस्त्याने नेत असणार मला, आणि ह्यांना बाहेरचा रस्ता माहिती आहे. चला जाऊया, फटाफट पोचूया. सिरी झोपली आहे, ती बघेल ना, खुश येईल खूप. चला जाऊया. सो आला आपण, हे आहे एंट्रन्स. आणि समोर बघा कसलं मस्त वाटतंय बघायला. तर गाडी पार्क करूया पहिले. कुठे आहे पार्किंग? कोण आला सिरी? लाजतेस का तू अशी? हा, झोपलेलीस ना तू? झोपलेल ना तू? हो बोल, हो बोल. प्रीती बोल, प्रीती बोल. तर आलो आपण टेम्पलला. हा फर्स्ट लुक आहे टेम्पलचा. एंट्रन्सचं तुम्ही बघितले असेल. आणि इथं लिहिलं श्री नारायणी धाम. अल्टिमेट आहे यार. म्हणजे ते उदयपूरला वगैरे असतात ना महाल वगैरे मोठे, सेम त्या सिच्युएशन आहे. म्हणजे त्या प्रकारचं सिच्युएशन, काय बोलतोय त्या प्रकारचं आहे. फिलिंग ती आहे, म्हणजे फिलिंगवाली सिच्युएशन ती आहे. जाऊ दे, जास्त हे नको करूया आता. ही ना ऐकायची कुणाला. बरं झाले ना आलीस, म्हणजे मला आता एकटा अनकम्फर्टेबल वाटलं असतं ना. आलीस तर कसं बरं वाटलं. हे इकडे आतमध्ये. तर तिकडनं आपण आलोय समोर ना. आणि आल्या एंट्रन्स एवढा भारी आहे ना, आतमध्ये खूप मस्त आहे, खूप भारी आहे, बघण्यासारखं आहे. बाय मच रेकमेंडेड आहे. या सगळ्यांनी इकडे. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, पण खूप सही आहे. आणि सिरी इथं मजा करते. सिरी चल, चला भागो भाग. सिरी इकडे बघ, सिरी इकडे बघ, सिरी इकडे बघ. हे घे तुला. हे हेल्मेट पाहिजे, हे घे. चला बघ. तिकडे स्टेचा पण ऑप्शन आहे वाटतं. हा, स्टेचा पण ऑप्शन आहे. हा, बघितलं होतं बरोबर, स्टेचा ऑप्शन आहे. गौशाळा पण आहे ना तिकडे. हा ठीक आहे, तिकडे गौशाळा आहे. अल्टिमेट.
चल ये श्री ये चल ये चल ये चल 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 भागो 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 लवकर लवकर पळ 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 अजून पळ इकडे 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 ये ना. हे श्री तू नाचत कशी होती दाखव. नाचा 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 तुलाच जास्त आनंद झाला रे. वाघ आलाय वाघ. वाघ मरल तुला बघ कसं कसं वाघ कसं गेला दाखव. इकडे बघून कर ना इकडे बघून वाघ बघून जीव दे. तर दर्शन झाले मस्त. तिथं आतमध्ये काय बोलू नाही शकत कारण की बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे ना तर कॉपीराईट येईल. सो ते तुम्हाला मी ह्याच्यामध्येच म्युझिकमध्येच सगळं दाखवलं आहे. आता चाललं गौशाळेला. तिथं पण सेम म्युझिक चालूच आहे. थोडा थोडा आवाज येत असेल बघा तुम्हाला. जाऊया बघूया काय आहे तिकडं विषय. बाकी मंदिर एक नंबर आहे. 3 मूर्ती आहेत. एक देवीची मूर्ती आहे, एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि एक आपली बजरंगबलीचं आहे मूर्ती. खूप भारी आहे म्हणजे अनएक्सपेक्टेड. मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं असेल पण खरंच सुपर्ब आहे. रेकमेंडेड प्लेस आहे. या जरूर. बाहेर छोट्या पोरांसाठी ना का एक छोटंसं गार्डन आहे. प्लेइंग एरिया बोलू शकतो आपण. तिकडनं एंट्रन्स आहे आणि इकडनं एक्झिट आहे. मस्त आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप भारी होता. गाडीवर बसल्यावर सांगतो मी. आवडच करा हे जाणार हा. आवडच करा तुम्ही. परत परत प्रीती वन्स मोर. इकडे बघून इकडे बघून. त्या वाघाला मग अशी घाबरायला काय करत होतीस कर ना. आणि या रडली रे रडली बिचारी. श्री हसून दाखव ना. हसून दाखव. तू रडते कशी. रडून दाखव. तर निघतो आता आपण इकडनं. नारायणी धाम टेम्पल एक नंबर आहे. वर्थ प्लेस आहे. जरूर या. फक्त विकेंड वगैरेला नीट जरा बघून या. गर्दी असणार कारण की आता वीकडे पण आहेत बऱ्यापैकी माणसं आहेत. सो विकेंडला असणार इथं गर्दी. आणि खूप मस्त आहे यार मंदिर. खूप मस्त. सो आता आपण इकडनं करतोय आपली रिटर्निंग जर्नी चालू. काय नाही आलो त्याच रस्त्याने जायचं आहे. नेहमी आपण ह्याच रस्त्याला जास्त करून ट्रॅव्हल करतो. पण येताना जास्ती काय मी दाखवलं पण नाही आहे. तेच आपलं काय दाखवायचं एकसारखं.
तर या ठिकाणी हे चेक करा, आपण आलो आपल्या राज्यात, म्हणजे आपण आलो पनवेलला. खूप भारी होती रिटर्निंग जर्नी पण, बट सेम रूट होता, पण एवढं काय टाईम लॅप्स तुम्हाला मी दाखवलं, तुम्ही बघितलं असाल. सो मंदिराची टेम्पलची बात करू, नारायणी धाम टेम्पल वॉज अमेझिंग. एक नंबर आहे, म्हणजे खूप भारी वाटलं तिकडं जाऊन. जो तिकडचा स्ट्रक्चर आहे, जो तिकडचा आतमधला आर्किटेक्चर आहे, वा वा वा, एक नंबर. मंदिर पण पूर्ण मार्बलचं आहे. सो मच रेकमेंडेड प्लेस आहे, सगळ्यांनी जरूर जावा. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला टेम्पल आवडला असेल, तुम्हाला आपली राईड आवडली असेल, काहीही या व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा काही नाही आवडलं असेल, अजून काय एक्सपेक्टेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठीच आहे, बिलकुल लाजू नका, फटाफट कमेंट करा, ठीक आहे. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन जरूर ऑन करा, कारण की मी कुठलीही व्हिडिओ टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल, नोटिफिकेशन येईल. सो व्हिडिओला लाईक पण करा, कमेंट पण करा. तोपर्यंत राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.